माझ्या प्रोजेक्टचे नाव द सेफ गार्ड फॉर द बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे। या प्रोजेक्टमध्ये 2 कॅरेक्टर आहेत, एक मिलिटरी मॅन आहे आणि एक टेररिस्ट आहे। आता हे बघा, हा मिलिटरी मॅन आहे, याला करंट नाही लागत आहे। तर बघा, हा पण एक माणूस आहे, हा पण एक माणूस आहे। आता समजा कोणता जर आतंकवादी भारताची बॉर्डर क्रॉस करून भारतात जर आला असा, हे बघा मिलिटरीच्या कॅम्पपर्यंत जे बजर वाजायला सुरुवात होते की कोणता तरी अनलिगल पर्सन आपल्या भारतात आलेला आहे। पण त्या जागी जर मिलिटरी मॅन जर गेला, हे बघा मिलिटरी मॅन जर गेला, याला बजर नाही वाजत। तर भरपूरसे अतिरेकी जे आहेत इंडियाची बॉर्डर कट करून सर इंडियामध्ये यायचा प्रयत्न करतात। आता जशी भारताची बॉर्डर जर कोणत्या आतंकवादीने जर कापली तर हे बघा मिलिटरीच्या कॅम्पपर्यंत बजर जे आहे ते वाजायला सुरुवात होऊन जाईल की कोणत्या तरी अतिरेकीने आपली भारताची बॉर्डर कापलेली आहे। आता हे बघा, याच्यामध्ये 2 हेलिकॉप्टर आहेत, एक आपला मिलिटरीचा आहे आणि एक आतंकवादीचे आहे। आता हे बघा, आतंकवादीचं जर हेलिकॉप्टर जर गेलं तर हे बघा लॅपटॉपच्या स्क्रीनवरती जे रेड सिग्नल शो होतो की कोणतं तरी टेररिस्ट हेलिकॉप्टर आपल्या इंडियामध्ये आलेलं आहे। पण त्या जागी आपलं इंडियाचं जर हेलिकॉप्टर जर आलं तर ते डिटेक्ट नाही होत। हे बघा, याच्यामध्ये मी जे एक सर्किट वापरलेलं आहे, जे की आपले जितके पण सैनिक आहेत त्यांच्या सगळ्यांकडे हे सर्किट राहील, त्यामुळे त्यांना करंट नाही लागणार आणि आतंकवादी वगैरे जे ते बॉम्ब आणि गन्स घेऊन येतील त्यांना करंट लागणार। मी 26/11 पिक्चर बघितला याला, त्याच्यामध्ये भरपूरसे अतिरेकी जे आहेत आपल्या भारतात आलेले, त्यांनी भरपूरशा लोकांना फायरिंग करून सर मारलं होतं। म्हणून माझा प्रोजेक्ट बनवायचा हा विचार आहे।